शेतातून घरी जात असतानाच या मुलाच्या डोक्याचे झाले 2 तुकडे। एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जळगाव येथून ही अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। जळगाव तालुक्यातील वाकडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। गौरव आनंदा पाटील वय 13 वर्ष, राहणार वाकडी असं या मुलाचं नाव आहे। गौरव पाटील हा दुपारच्या सुमारास आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडी घेऊन गेला होता। शेतातून चारा घेऊन तो दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास घरी निघाला होता। बैलगाडीने शेतातून घरी जात असतानाच अचानक त्याच्या सोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली। बैलगाडी घरी घेऊन जात असतानाच शेताच्या बांधावर त्याची बैलगाडी अचानक उलटी झाली। त्यात गौरव हा बैलगाडीच्या कठड्याखाली दबला गेला। त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली आणि यामुळेच लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला। ही घटना इतकी भयानक होती की यात गौरव पाटील याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आजूबाजूच्या शेतातील लोकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली। ही घटना पाहून सर्वच जण हादरून गेले। अत्यंत हृदयाचा थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे। त्यामुळे शेतात एकटे जात असाल तर काळजी घ्या। तुमची एक चूक ही तुमच्या जीवावरही बेतू शकते, त्यामुळे आपल्या मुलांची व आपली काळजी घ्या व सुरक्षित राहा। व ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व बातमीला लाईक करायला विसरू नका।